बुडापासून तर इथं लगभग शेंड्यापर्यंत परिपक्व बोंड आपल्याला बघायला मिळते। तुम्ही कोणताही शेंडा बघितला कपाशीचा हा परिपक्व वरती शेंड्यापर्यंत माल दिसतो तरी बुडापासून। नमस्कार, मी रुपेश कडू, अळवी गावचा रहिवासी, तालुका उत्पी, जिल्हा अमरावती। आज रोजी माझ्या शेतामध्ये आपण उभे आहे। क्रिचामी कंपनीचे मी सुरुवातीपासून या कपाशीला नियोजन केलेलं आहे। सुरुवातीच्या अवस्थेत ज्यावेळेस पेरणी केली त्या पेरणीच्या मध्ये मी ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये खत वापरलेलं आहे। दुसऱ्या डोस मध्ये पण मी कंटिन्यू सतत पाऊस असल्याने कपाशीची ग्रोथ नव्हती, कपाशी पिवळी पडत होती। कंटिन्यू मी खत हे आपल्या मिक्स खतामध्ये 10-26-26 किंवा 15-15 मध्ये मिक्स करून मी परत तो डोस घेतलेला आहे। आणि सेकंडरी म्हणजे स्प्रे मध्ये मी मल्टीटीजर सुरुवातीला जो पहिला फवारा घेतला होता तो मल्टीटीजर आणि ग्रोथचा फवारा घेतला होता मी। आणि त्याच्यानंतर सेकंड फवाऱ्यामध्ये मी एनर्जी आणि गोल्ड घेतलं होतं ब्रँचिंग आणि फुल धरण्यासाठी। आणि थर्ड फवाऱ्यामध्ये मी त्याच्यात कॅलिबर, त्याच्यानंतर तुम्ही बूस्ट असे 2-3 प्रकारचे प्रोडक्ट यात वापरलेले आहेत। या जवळपास माझ्या कपाशीला 5 फवारणी झालेली आहे। एका पराठीला अंदाजे जरी धरलं तर 100, 110, 120 पर्यंत इथं आम्ही बोंड मोजलेले आहे। एकंदरीत उत्पादन जर माझ्या बरेचसे शेतकरी आजूबाजूचे आले, एकंदरीत उत्पादन माझं 15च्या क्रॉस म्हणत आहे सर्वजण, 20 पर्यंत येणार। हे सर्व आपलं क्षेत्र कोरडवाहू आहे आणि कोरडवाहू मध्ये एकरी मागल्या वर्षी पण आपण क्रिचामी कंपनी एकरी 16-17 क्विंटल पण उत्पादन काढलं। त्याच्या तुलनेत यावर्षी अजून प्लॉट आपला डेव्हलप आहे, तर मला आशा आहे की 20 क्विंटल पर्यंत आपली हा प्लॉट जाईल।